वडील सवय तेल टाकते तेल संपलं की तेल टाकायचं अशा टीव्हीवर ठेवलंय आणि त्यांना नक्की काहीतरी भानगड केली असणार ग त्याशिवाय आई शिक्षणही करणार बरोबर तुला काय होतं ग शेवटचं विचारायला आली आहे कशाबद्दल ग आपलं लग्नाबद्दल घरी सांगतो असं गेल्या वर्षभर मला सांगतोय हो तुम्हाला आठवण नाही करायची अजून घरी विचारायचं धाडस होत नाहीये धाडस धाडसावर कठोर बघ परवा राव मी एक ताबडतोब सिनेमा बघितला रामची एवढी मांडली एवढी झाडं एवढी मांडली झाडाची मांडली कुठे काहीच कळत नाही असं आपल्या या झाडून त्या झाडावर हा आणि त्यात ती कपडे काट कसे तुला दिलं असतं का पण तू लहान आहेस आजचा मोठा संपला हे बघ शाळेत आज त्यांना तू लग्नाची परवानगी घरातून काढली नाही ना तर काय तर मी तुझ्याशी बोलणार नाही एक चांगलं झालं तुला भेटणार नाही हे बरं झालं आपले संबंध संपले हे वाईट पण त्याची सांगितलं त्याच घराच्या घरात माळ घालून मी मोकळी होणार दिस इज माय कुटुंबाचे अरे वा हेच नवीन केलं वाटतं तुला सगळी चेष्टाच वाटते नाही माझं तुला कसं तुझी मनोराणी करत असते सारखेच दुष्ट कसाई असं म्हणायचं का तुला अरे मग नको म्हणून गेली कित्येक वर्ष मी हा गाणं ऐकलेलो हे रडू नको लढणाऱ्यांची कशी समजूत काढावी ना मला कधीच कळलं नाही त्या कामाची मुळे समजूतच काढली नाही हा तुला काय होय कमरेत अशी समजूत काढतात आमच्या घराशी नाही तुझ्या आई वडिलांची परवानगी पण आजच्या बोला का काय झालं बोलायला नाही झालं नाही ग पण काय होईल या कल्पनेला भीती वाटते भीती वाटते तुम्ही प्रेम करताना नाही वाटते भीती गावी आई वडील कुठे होते काय करायचं ठरवलंय कशाचं त्याचं माझ्या डोक्याचं नाही डोक्याचं म्हणावं तू MSc मध्ये शिकली आहेस ना तुझं मला शिकायचं तिथे भेटतात ना हो अजून भेटू नका हो चालतेस माझं एक पार्सल पोचवायचं होतं कारण मी माझ्या वडिलांची परवानगी फक्त झालं हा ते तुझ्या आईला ते समजून सांगशील बोलला माझी आई काय प्रकार आहे तुला ठाऊक नाही अगं तिला घडवायला ब्रह्मदेवाला सुद्धा वन टाइम करावा लागला होता रिंग मास्टर म्हणून सुद्धा मी तिला सर्कसवरती पाहिलं तर डेंजरस यू डोंट नो एवढा घाबरतोच आहे का घाबरतो अगं जरी ती श्यामची आई असली ना तरी घाबरण्याची वस्तू आहे ग ती नुसती समोरून चालत आली ना मी घाबरायला होतो आणि पटायला त्यांनाच घाबरायला होतं पण त्यांना पाहून मग मला घाबरायला होतं असं आमचं ते वंश परंपरागत घाबरणे आहे श्याम पण माझं मी काय करणार आहे म्हणून तर कधीचा विषय टाळायला म्हणून तो झाला आपल्याला विषयावर कसं चालेल आपल्याला लग्न करायचं ना आता करायचं म्हणजे काय बाई करायचं ना पण ते करायचीला करायचं का लाहोरला करायचं मध्ये हा पठाणकोट आहे ना पण त्यासाठी आपल्याला त्या दोघांची परवानगी नको का दोघांची नाही तिघांची काय झालं तुझ्या वडिलांची दोन लग्न झाली आहेत मजा आहे ना त्यांची
इथे अख्खा राष्ट्र पेटतंय. मी सुद्धा काय म्हणते? वैतागली आहे. श्याम अरे पुरुषासारखा पुरुष तू. अशी बाईला घाबरतोय. ती बाई असते तर घाबरत असतो. माझ्या काय प्रकार आहे तुला ठाऊक नाही. काय आहे? तिचं बाहेर दर्यापूरचं काही झालं की लगेच भेटते. आणि तिचा जन्म रथयात्रेचा बंदोबस्तातून बाहेर आली. पण ती दुसरी समोरून चालत आली ना तर दातावर दात वाजतात आमचे बोलणं जर काय ना त्यांची कवळी तो डबाचा डिस्को करते. त्या कवळीचे नाव पडायला आले. ते काही मला माहित नाही. तू कवळीची माहिती करून घे. काय नको. अगं आपली मला डेंटिस्ट होती आठवण आहे का तू सारखी? काय नको डेंटिस्ट व्हायला. कधी पण मला काय करायचं? हे बघ श्याम, मी तुला ना 2 दिवसाची मुदत देते. एवढं काय होतं काय? एवढ्याच जर तू लग्नाची परवानगी काढली नाही ना तर काय? तर आपल्या संबंधात ती कायमची लागते. खामोश! हाँ। अगर पुलिस को खबर करने की कोशिश की चेचलो काय चिंता? माझ्या आईने माझ्या वडिलांना चेचलो. ओरे आज आमच्या घरात बसायला कुठं? चल बाहेर, तू बाहेर. फोडली कपाशी. ओरडताय कशाला आता? अरे काय पाठ आहे का मस्करी? लाटलं सुद्धा तुटलं. फार तिकडे घरात धांदरटपणा तर मेला जन्मालाच पुरलाय. मर मर मरावं ते शेवटी गंगेलाच मिळतं. हो, तुला मेल्यावर गंगेलाच मिळायचंय लक्षात ठेव. आता ऐकू येत नसेल. करायचं ते करायचं आणि बोलायला लागले की बोक्यासारखे कानावर हात घेऊन फेरा मारायच्या. मला चुका मिळाली दिला नाही एखादा. काय गरज आहे? कर बाबा व्यायाम कर. त्या सुटण्याला पोटाला व्यायाम बरा असतो. हो का? मी पण केलं व्यायाम. महिला त्याने तर बरं असतो म्हातारपणात. म्हणायला लागलं काय करायला? मी म्हणत होतो मग जाऊ दे, म्हणू दे. काय? डोंगरे लागले डोंगरे. काय का? हे वाक्य आहे का यांचं? काय? पूर्ण वाक्य. काय तू रणगाडे गेले करत? रणगाडी नाही, हा डोक्करांचा गाडा आहे. जो आम्ही लग्न करून त्या धोट्याच्या घरात आणलाय ना तो वाचतोय. वाचतोय? अरे काय वाचतोय? वाचतोय नाही, वाचतोय वाचतोय. वाचतोय. मी कर्मावर रडतोय माझ्या काकासाहेब, कर्मावर रडतोय. तरी तुम्ही किती वेळा सांगत होता की त्या कर्माच्या ठकीशी लग्न कर म्हणून. पण नाही, तेव्हा आमच्या मनात ही भरली होती ना. आता काय भरली आहे अगदी. चांगली मुलगी नाकारली आणि ही तो भेळ काढली आम्ही. विनाश काळे विकृत बुद्धी म्हणतात ना ती अशी. व्यंक्या, आज ना वैतागला दिसतोस. बघा, अहो काकासाहेब त्यांची जाम वैतागले हो. माझ्या हातून एक कपाचा ताण काय तो फुटला. काय ह्या बाईने केवढं मला रामायण ऐकवलंय. मग वस्तू काही फुकट येत नाही. आता आम्ही कधी म्हटलंय की या घरात प्रत्येक वस्तू फुकट येते म्हणून. तू सोडून स्वतःच्या निधळाच्या घामाचे पैसे असते तर कळली असती किंमत. नाही आमची वकिली चालत नाही. आम्हाला मिळवता आले पैसे. पण करायचे काय पैसे मिळवून. या काकासाहेबांनी पुष्कळ दबाव खेळलंय. काय काकासाहेब? बुगु 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 बुगु. हा, मग कशा कमवायचे पैसे आधी? हा, मग आणि वकिली चालायला मोबाईल गुणावं लागतं. जर जन्मभर कोण मिटून बसायची सवय झाली आहे कुठून चालेल वकिली. हा शंका ऐकून कानांचा पडदा सेवंती निर्णय झालाय आमचा. अरे श्याम्या कुठे गेलाय? ओळखलाय कुणाच ठाऊक. काय म्हणाला?
भावावर काय प्रसंग गुजरलाय आणि घरात याचा पट्टा नाही. हे म्हणालास तू? मला माहिती कुठे गेलाय. मला माहित नाही काय काम होतं. खरं मला फुफ्फुस बाहेर देखील फुटला नाही. युथ क्लब मध्ये त्या आता तुम्ही जाणार आहे म्हणजे मी घरात एकटाच ऐकाच्या भावनाच्या तावडीत सापडेली. मला कुठून काढेल कुठून हे नाही रे बाबा. मला युथ क्लब जायचं होतं. माझी आता त्याची मीटिंग आहे. युथ क्लब मध्ये जाणार हा म्हातारा. हे बघ श्याम येईल आता वाट बघत बसा. बसा बी बसा. श्याम येईल आता वाट बघत बसा. असं नीट पण ना बसा म्हणून. हा बसा. घरात गडबड जास्त दिसते ना जरा भलतीच गडबड आहे घरामध्ये. पण तुम्हाला काय ऐकलं म्हणा ऐकल्यानंतर शंका तुमचा गिळायचं तयार आहे. गिळायचं असेल तर या आतमध्ये. गोळे खाला तर काय खाणार आम्ही. घ्या तुम्ही घ्या आणि वाड्या खाऊ बाजून दे. ती भावगीत गाती आहे आणि मी ते डान्स करतोय. ती म्हणाली गिळायचा तयार आहे. गिळायचं ताट घ्या. गिळायचं तयार म्हणाली ना चला ना आता गिळायचं पण मिळायचं. हे म्हातारा बरं आहे बरोबर. तुम्ही गिळा मला भूक नाही. अरे बाबा बायकोचा राग झाला. भूक नाही आहे. मी गिळा मी आज उपोषण करणार. हा म्हणणार का तुझ्या आपल्याला शक्ती दे बाबा. चला चला गिळायला चला. पण मगापासून ओरडते कारण काय कुठले काय तुमचे. एखाद वेळेस एखादा कपाचा एखादा कान फुटला तर एवढा रामायण कशाला. कपाच्या कानाबद्दल नाही म्हणत आहे मी. माणसांच्या माझ्या कानाबद्दल तुला माहितच आहे का. नेमक्याच्या कानाबद्दल तू द्यायला विचार. त्यांच्याच तुझं नाव शांताराम ठेवलं ना. ते किती दिवस पुरणार आहेत तुम्हाला. इथे मी काय गाढव म्हणून स्वयंपाक केलाय. काय बोलतो तुम्हाला काय माहिती. काय म्हणाला. मोठ्याने बोला. हिंमत असेल तर मोठ्याने बोला. पुटपुटायला बायकांसारखं. तुझ्यासमोर मोठ्याने कसं बोलायचं. हळू का कसे बाद आहेत. काय फुटलं रे बाबा परत. माझं नशीब फुटलंय. काही नाही आम्ही दोघं जरा भांडतोय. तुम्ही जेवून घ्या. तुम्ही काय जरा पीठ करू ना. चला चला मुकाट्याने जेवून घ्या. मला भूक नाही. मग मी आता उद्या अंगाला भात लावते आणि आमची ती अंघोळ करते. हो पण शिकावे करून चटणी नको ना डोक्याला. काय म्हणाल आता. काही नाही मी जो केला मी हसलो. मला भूक नाही. भूक नसायला बाहेर जाऊन कुठे शेण खाल्लं. मी इथे मर मर करून स्वयंपाक करते आणि तुम्ही बाहेर जाऊन शेण खाता. तो काय काही नसलाच. बरी आठवण झाली. तो गेला रांगत बाहेर. काय आता मला काय मिळतो कुठे गेलाय. तो काय लहान आहे का. गेला मी पर्यंत नाक्यावर गेला. कळली तुमची अक्कल. हे बघा तो कार्टा आला की त्याला सांगा त्याचं ताट तयार ठेवलंय. तुमचंही झाकून ठेवलंय. गिळायचं असेल तर गिळा नाही तर उपाशी मारा. हो पण तू केलं काय मी कसा जेवणार. माझं मग झालंय पोटभर. हे बघा आता 2 तास मी चांगली झोपणार आहे. मला अजिबात उठवू नका. हे चांगलं आहे का. गेलं ते जेवायला झोपायचं. गेलं ते जेवायला झोपायचं. काय म्हणाला आता.
त्याला म्हणते फोडून काढले. त्यांना कशा चांगल्या चांगल्या फिल्म नायका मिळतात आणि आपलं नशिबी हा नरभक्षक वाघ आलाय वाघ. तू म्हैस आहे म्हैस. तू म्हैस आहे म्हैस. ए म्हैस. आणि मी रेडकू. अप्पा, आता काय अप्पा? गेला तुझा अप्पा गेला. असं कसं झालं अप्पा? जिवंत आहे. जिवंत आहे. प्रॅक्टिस करत होतो. अप्पा, अहो काय झालं एवढं वैतागायला? या घरात अडकंदन मांडायला ते व्हावं लागतं काय. परीक्षा माझ्या हातून एक कपाटात ताण काढतो फुटणार आहे. या महामायेनं मला एवढं ऐकवलंय की कानाच्या पडद्याची मच्छरदाणी झाली माझी. आता मला वैताग आला. अप्पा, अहो आपल्याला असं वैतागून चालायचं नाही. मग कसा वैताग? म्हणजे आपल्याला वैतागून चालायचं नाही. काहीतरी विचार करायला हवा. विचार करायला हवा. म्हणता बाबाची हवा निघून गेली आहे. तरीच तुम्ही आजकाल लेंगे घालून फिरतात. अप्पा, आज जरा जास्त झालेलं दिसतंय. जास्त कधी कमी असतं. नेहमीच आहे. आज कमी होईल, उद्या कमी होईल. इतकी वर्ष मी वाट बघत बसतो. चंद्राच्या तारेप्रमाणे तिचा आक्रस्ताळेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आणि साप वैताग. बस आता मी जीव दिल्याशिवाय हे काही संपणार नाही. आता ते मात्र खरंय अप्पा. अप्पा, माझ्या मनाची वाट बघतोच काय. दुसऱ्यांदा प्रॅक्टिस करतो. श्याम आता मी जीव दिला. हो, आता मी जीव दिला. गाडी खाली विष घेऊन मरू करेल. दोन्ही प्रकारात तुम्हाला त्रास होईल अप्पा. असं म्हणतो. हो, तिसरा प्रकार शोधून काढतो. कारण ह्या त्रासापेक्षा तो त्रास परवडला रे. अप्पा, अहो कुठल्या मार्गाने मरायचं हा महत्वाचा प्रश्न नाहीये. मी देव. काय झालं? मी सगळ्यांना लागतं बसलोय. आईनं मारायला आम्हाला एक जागा शिकवत ठेवली नाही. आता नाव उभं राहून बी ब्रेव म्हणाला तुझ्या बापाचं काय जाते. माझ्या वडिलांचं जाते म्हणून सांगतो अप्पा. बी ब्रेव. काहीतरी विचार करा. विचार करा. मी मेल्यावर तुमचा विचार करतोय. मग 6व्या दिवशी तो कावळ्याचा विचार सांगता. म्हणजे माझ्या पिढ्या लगेच तो चित्त. मग काय विचार करा. आला हा बहिरा कावळा आला. आता दुसरं बंदी सुरू होईल. काका साहेब, तुम्ही बहिरे आहात, आंधळे नाही. मुलीच नाही. अहो आंधळे तो काय समोर शाप उभा दिसतो. मला काय माझ्या स्कूटरची क्लच वायर तुटलीये. सुटली आहे. काय सुटली आहे? सुटली नाही, तुटलीये. तू अच्छा चांगला खेळ आहे. मी ना बसल्या बायकांचे फोटो बघतोय. काय बोलतोय. पेपराचा उपयोग डोक्याला मारण्याखेरीज बराच होतो. तुला माहिती ना. केले. माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी भरपूर केले. असं का? आता तुम्ही म्हणजे घ्या वाचा. वाचून पाठ झाला. कालचा आहे, आजचा नाही. आता तिकडे पाठ करून वाचा. असं म्हणतोय. आजच्या सकाळी वाचल्याबद्दल काही नाहीये माणसाला. आजचा श्याम, इकडे
गायला बघतो बोंबलं. त्याचा काही उपयोग नाही अप्पा. आई तुमच्या मागे लाऊडस्पीकर घेऊन फिरेल. आपल्याला वाटेल आपल्याला आणि लोकांना वाटेल की आपल्याच घरात गणपती बसले. गणपती हे गणपती हे गणपती ऐकून येते ना? बोला. हे गणपती हे गणपती हे सार्वजनिक अगदी बेस पासून म्हणजे पायापासून विचार करता काय सांगतो मला सांगा तुमचं म्हणजे आईचं भांड हे कन्स्ट्रक्शन बांधतं तर याचा वेळा घेतला आपल्या लोकांना जन्म डायरेक्ट मुलातच शिकला जरा खोडात मला सांगा तुमच्या दोघांची लग्न वेगवेगळ्या जनावरांची झाली असती वेगळं जनावरांची जनावर म्हणतो काय तुम्हाला जनावर बोललो मी असं जनावरांचा अपमान करायला नको म्हणजे तुमच्या दोघांची लग्न वेगवेगळ्या प्राण्यांची झाली असती तर हा प्रसंग तुमच्यावर गुदरला असता हो खरंच रे श्यामा म्हणणं खरंय माझं दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न व्हायला हवं रे पण ही पांढरी पाळ माझ्या मनात भरली होती ना एक्झॅक्टली अप्पा म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न हा आपला कन्स्ट्रक्शनचा पाया बघा वरचढ का झाली डॉमिनेटिंग का झाली मुख्य म्हणजे तिने हे सगळं साम्राज्य स्वतःच्या हातात घेतलं कसं पहिल्यापासूनचा असाच स्वभाव अगदी पहिल्यापासून आता बरोबर परतवे तिच्या रुंदीत काय ती वाढ झाली जातीचे शारीरिक बदल तो स्वभाव तोच आवाज तोच आवेश तोच महिषासूर मधुरीचा अवतार नाही अप्पा लग्नानंतर काही दिवस बरे गेले असतील दिवस गेले तेव्हा बरे गेले म्हणजे चांगले दिवस मला पाहायलाच मिळाले नाही काढली तुला अप्पा ही मोका नाही आणि माणसं माझ्यावर टाकते आपल्या काकासाहेबांवर गुरगुरते त्यांच्याच बंगल्यात आपण त्यांच्याच कृपेने राहत असून सुद्धा काय काकासाहेब थोडक्यात काय की आपल्या सगळ्यांना गुंडाळून ठेवते कारण आपण तिला उलटून बोलत नाही आपण सकाळी मिळून तिला उलटून बोललंच पाहिजे का माझी आईने प्रथम कानोसा घेतला असता त्यात तुम्ही रेडीमेड भुसभुशीत निघाला मग आई एका कुकडात खणत गेली म्हणजे त्याचं काय झालं श्याम सुरुवातीला मी जरा पागळच होतो रे का बरी दिसायची तेव्हा ना तेव्हा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला किती झापलं तरी तुम्ही तिला उलटून बोलू शकत नाही मग कानाखाली आवाज करायची तर बातच सोडा कानाखाली आवाज तिच्या पाहिलं नुसत्या कल्पनेनं तुमच्या अंगावर शहार आलं थोडक्यात नवऱ्याने बायकोच्या संदर्भात करावा असा कुठलाही गुन्हा तुमच्या हातून होणार नाही अशी तिची खात्री झाली काय म्हणजे बघा तुम्ही रागाने घर सोडून जाणार नाही दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडणार नाही हेच आईने ओळखलं आणि ती निर्धास्त झाली ती तुम्हाला बोलू लागली तुम्हाला बोलून तिला कंटाळी लागला मग ती दुसऱ्या माणसाच्या शोधात फिरू लागली अचानक माझा जन्म झाला हॉस्पिटल मधून आलो ते पण रडत अप्पा तुमच्यामुळे या घरात आलो पुढे चांगल्या जागी पडलो होतो देवाचं माझं चुकलं जरा जोराने मारा उपाय काय उपाय मला काय माहिती तुझ्याकडे उपाय नव्हता अप्पा उपाय आहे तुम्ही एखाद्या बाईच्या प्रेमात पडायचं पडायला हवं आता कुठली बाई या वयात माझ्यावर प्रेम करणार आंतरराष्ट्रीय प्रश्न एखादी बाई जीव लावते असा आईला संशय जरी आला ना या घरातलं वातावरण बदलून
एज्युकेशन. अरे वा वा. पण श्याम, हे ज्ञान तू मला माझ्या लग्नाच्या अगोदर का नाही सांगितलं? त्यासाठी तुम्ही थोडी घाई करायला लागली होती. हो खरंच खरंच श्याम. म्हणजे माझं चुकलं नाही. वेळीच मला गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या रे. चुकलं माझं. पण म्हणतात ना, बैल गेला बैल गेला म्हणून काय झालं? तुम्ही आहात ना? जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत प्रयत्न करायला काय हरकत नाही म्हणतो. असं म्हणतोस? श्याम, तू असं म्हणतो की मी एखाद्या बाईच्या प्रेमात पडावं? हा. अरे चाडी आहे. होती ना? मला नाही वाटत सक्सेसफुल होईल. अरे, पण तुम्ही एका बाईच्या प्रेमात पडा. त्या बाईने तुमच्या प्रेमात पडायला नको. जोपर्यंत ती बाई तुमच्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत आईला संशय नाही. आणि जोपर्यंत आईला संशय नाही तोपर्यंत संशयाचा फायदा तुम्हाला नाही. तुम्ही जरी लंबे ट्रॅफिक प्रेम करा तरी आईसाठी खबरदार करून तुम्हाला 1760 दंड बैठका मारायला लागेल. म्हणा घंटा घंटा वाजत संपली. तो म्हणजे बरोबर काय मंगळासोबत जे प्रेम होतं ते मला जमणार नाही सांगतो. विचार करा. एखादी बाई तुमच्यावर जीव लावते. या घरातलं वातावरण बघा. हो पण आता विनाकारण तुझ्या आईला संशय येईलच कसा म्हणतो मी? 30 ते 45 आहे ना. तुम्हाला काय झालं हसायला? मी काही हसतोय का श्याम? त्या फोटो तुझ्या आईबरोबर मी पहिल्यांदा आणि शेवटचा हे असतंय. तुम्हाला काय झालं हसायला? तुम्हाला काय झालं बसायला? अरे हसू नको तर काय? कोण विरोध करतंय? लक्ष्मण. आमचं ते रामबाणाविषयी चाललंय आणि यांना लक्ष्मणी पोहायला लागलं आइडिया. अप्पा वाटवय.